नमस्कार मित्रांनो. तर लपंडाव या मालिकेमध्ये सखी चाळीमध्ये आलेली असते आणि ती सगळ्या चाळकऱ्यांना तिने जे गिफ्ट हॅम्पर आणले ते सगळं उघडून दाखवते. त्यामधल्या सगळ्या वस्तू दाखवते. सखी सगळ्यांना म्हणते, इतके वर्ष माझे आई बाबा घेऊन यायचे ना तुमच्या सगळ्यांसाठी गिफ्ट, म्हणून मी ठरवलं की या वर्षीपासून मी त्यांची लेगसी फॉलो करणार. सखी सगळ्यांना त्या वस्तू दाखवते आणि सगळ्यांना म्हणते, प्लीज मी तुमच्यासाठी या वस्तू आणल्यात ना, प्लीज तुम्ही ॲक्सेप्ट करा. सगळे टाळ्या वाजवतात. दाभाडे मावशी मनात म्हणतात, सखीने हे जे सगळं आणले ते हिच्या आईला माहिती असेल ना. तर इकडे तेजस्विनी घरातल्या सगळ्यांवरती ओरडत असते. तेजस्विनी म्हणते, लवकर सांगायचं मला, हे कसं काय घडलं, कुठे गेले गिफ्ट सगळे. तेवढं तिथे गौतम येतो. गौतम म्हणतो, अरे मी माझी बॉटल रिफिल करून आणण्याच्या आत इथे सगळं उलटच झालं आहे. तेजस्विनी म्हणते, एकदम आवाज बंद करायचा. गौतम म्हणतो, आवाज बंद? अहो सरकार, अहो तुमच्या राज्यात हे असं कसं घडलं? तुमच्या राज्यात दिवाळीच्या दिवशी तुमचे पाहुणे रिकाम्या हाताने परत गेले? तेजस्विनी खूप चिडते. ती गौतमला काही बोलणार तेवढ्यात उर्मिला म्हणते, सरकार हे सगळं सखीमुळे झाले. मीनाक्षी म्हणते, हो सखीने ते सगळे हॅम्पर चाळीमध्ये नेलेत सगळ्यांना द्यायला. मला माहिती नव्हतं. मला जर माहिती असलं असतं तर मी तिला सांगितलं असतं नेऊ नकोस, पण ती कुल्फीला सोबत घेऊन गेली. याचा अर्थ उर्मिलाला सगळं माहिती असणार. तेजस्विनी उर्मिलाकडे रागाने बघते. उर्मिला म्हणते, नाही हो सरकार, मला यातलं काहीच माहिती नाही. मला माहितीच नव्हतं तुम्ही हे सगळे गिफ्ट क्लायंटसाठी आणले होते. नाहीतर मला जर माहिती असलं असतं ना तर मी दारात आडवी झाली असते, पण सखीला कुठे जाऊच दिलं नसतं. तेजस्विनी खूप भडकलेली असते. तर इकडे सखी चाळीमध्ये चाळकऱ्यांसोबत दिवाळी साजरा करते. फटाके उडवत असते. फटाके लावत असताना सखी मागे पडणार असते. कान्हा धावत येतो आणि सखीला सावरतो. दोघं एकमेकांकडे बघत राहतात. सगळे चाळीतले लोक टाळ्या वाजवतात आणि त्या दोघांचं कौतुक करतात. सखी कान्हा पटकन बाजूला होतात. सखी मनात विचार करते आणि म्हणते, गेले कित्येक वर्षातली ही माझी एकदम चांगली दिवाळी आहे. सखी मनात असा विचारच करत असते आणि तेवढ्यात तिथे तेजस्विनी येते. तेजस्विनीला चाळीत बघून सखीला आनंद होतो. सखीला वाटतं की तेजस्विनी आपल्यासाठी चाळीमध्ये आली आहे, आपल्यासोबत सगळ्यांसोबत ती दिवाळी साजरा करणार आहे. सखी खुश होऊन तेजस्विनीकडे बघते. तर इथे गौतम सगळ्यांना ओरडत असतो. गौतम सगळ्यांना म्हणतो, तुमच्यापैकी एकाने पण सखीची बाजू घेतली नाही. तुम्ही सखीचं नाव कशाला पुढे केलं? तेजस्विनीला कशाला सांगितलं सगळं? आता ऐन दिवाळीच्या दिवशी ती तेजस्विनी माझ्या सखीला ओरडेल, माझ्या बबडूला ओरडेल, सगळ्यांसमोर तिचा पान उतारा करेल. तुमच्या सगळ्यांना एकदाही वाटलं नाही का तिच्या बाजूने उभं राहावं? लक्षात ठेवा, तुम्ही जर सखीसोबत केलं ना, एक दिवस तुमच्यासोबत सुद्धा होणार आणि त्यावेळेस तुमच्यासोबत कोणीच उभं राहिलं नसेल. सगळे माना खाली घालून उभे असतात. तर इथे सखी धावत तेजस्विनीकडे येते. ती तेजस्विनीला म्हणते, आई तू इथे? खरंच या वर्षीची दिवाळी माझी सगळ्यात आनंदाची दिवाळी असणार आहे. आई, आठवते ना तुला, आपण लहानपणी म्हणजे तू मी आणि बाबा आपण दिवाळीच्या दिवशी चाळीत यायचो आणि सगळ्यांना गिफ्ट द्यायचो. आता या वर्षी तू आणि मी आलो आहे. बऱ्याच वर्षानंतर अशी बेस्ट दिवाळी आयुष्यात आली. आई, मी सगळ्यांना चॉकलेट्स वाटलेत, बाकीचे गिफ्ट्स तू वाट सगळ्यांना. आज तुझ्या हाताने तू सगळ्यांना गिफ्ट्स दे, म्हणजे तुझ्या हाताने गिफ्ट्स मिळाल्यावरती यांचीसुद्धा बेस्ट दिवाळी होईल. सखी म्हणते, गिफ्ट्स कोणाला? या भिकारड्या लोकांना का? लायकी आहे का या लोकांची? यांच्या घरातले लाईट्स गेल्यावरती हे काय सेंटेड कॅन्डल्स लावणार आहेत का तिथे? आणि सखी, तुला काय वाटतंय? ही जी लोकं आहेत ही एकदा उकळलेला चहा पुन्हा पुन्हा गाळून गाळून उकळतात. अगं, या लोकांना कॅनेडियन हर्बल टी देणार आहेस? यांच्या अंगातून कायम घाणेरडा घामाचा वास येतो आणि तू यांना देणार आहेस का फ्रेंच परफ्यूम्स? वाण्याकडचं 5 रुपयाचं चॉकलेट खातात हे, आणि यांना तू बेल्जियम चॉकलेट देणार आहेस का? आणि कॉफी तर हे पिऊच शकणार नाही, कारण 1 कप दूध घेण्याची लायकीसुद्धा नाही आहे यांची, आणि तुला यांना कॉफी द्यायची? सखी, जेव्हापासून लग्न ठरलं आहे ना तेव्हापासून तुझी लेवलसुद्धा घसरत चालली आहे. तुझ्या अकलेची मला कीव येते, पण कशी करू कीव? तुला तर अक्कलच नाही आहे ना. हे काय गं, हे गरीब लोक आहेत, पण तुला अक्कल नाही आहे का? आणि तुला कोणी सांगितलं होतं माझे महागडे गिफ्ट्स इथे आणून सगळ्यांमध्ये वाटायला? कोणी सांगितलं होतं? सखी म्हणते, आई असं का बोलतेस? कोणी सांगितलं म्हणजे? ते गिफ्ट्स जर तू माझ्यासाठी आणले होतेस ना, तू जर माझ्यासाठी आणले होतेस तर ते माझे झाले, मग मी ते कोणालाही गिफ्ट देऊ शकते. माझे गिफ्ट्स मी कोणाला देईन, कोणालाही वाटेन, त्याच्याशी तुझं काय देणं घेणं? तुला काय करायचं त्याच्याशी? तेजस्विनी मोठ्याने ओरडते. तेजस्विनी म्हणते, मूर्ख आहेस का तू? मूर्ख आहेस काय? आहेसच तू मूर्ख. ते गिफ्ट्स मी तुला दिले होते. कोणी सांगितलं तुला हे?
ते गिफ्ट्स मी माझ्या क्लायंटसाठी आणले होते आणि तू त्या भिकारड्या लोकांवरती उधळून त्याची किंमत केलीस. सखी, तुझ्या ह्या असल्या वागण्यामुळे आज माझा किती मोठा इन्सल्ट झाला आहे तुला माहिती तरी आहे का? आणि ही फुकटी लोकं. सखी मोठ्याने ओरडते. सखी म्हणते, बास कर आता, बस करा सरकार. अहो काय वाटेल ते बोलताय तुम्ही या सगळ्यांना. मान्य आहे तुमच्यासारखी सॉफ्ट गादी नसेल त्यांच्याकडे, पण त्यांच्याकडे रात्रीची शांत झोप आहे. महागडे त्यांच्याकडे डिनर सेट नसतील, पण त्यांच्याकडे घरी बनवलेलं प्रेमाने बनवलेलं जेवण आहे. तुमच्यासारखे नोकरांचे ताफे नाही त्यांच्याकडे, पण एकमेकांसाठी खंबीरपणे उभी राहणारी माणसं आहेत. चाळीतली लोक किती चांगली आहेत हे सखी तेजस्विनीला सांगते. सखी पुढे म्हणते, सरकार, अहो तुमच्या घरामध्ये सगळं आहे, पण ते घर तरीही रिकामं आहे. मी आत्ता सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या ज्यांच्याकडे नसतात तो गरीब असतो, आणि ज्यांच्याकडे असतात ना ते श्रीमंत असतात. हे सगळे श्रीमंत आहेत. सरकार, इथे सगळ्यात जास्त गरीब आणि लाचार मला तुम्ही दिसताय. तेजस्विनी खूप भडकते आणि सखीच्या कानाखाली मारणार असते. तेवढ्यात कानामध्ये पडतो. तेजस्विनी म्हणते, आमच्या दोघींमध्ये कोणीही येऊ शकत नाही. ती माझी मुलगी आहे, मी तिला मारू शकते. कान्हा म्हणतो, हो सरकार, ती तुमची मुलगी आहे, पण ती माझी होणारी बायको आहे. तेजस्विनी म्हणते, बायको होणार आहे. लग्न फक्त ठरलंय, साखरपुडा लग्न अजून व्हायचे. आणि जर का मी ठरवलं ना तर. कान्हा फक्त तेजस्विनीच्या डोळ्यात डोळे घालून बघत असतो. तेजस्विनीला आठवतं की कान्हाच आपलं सगळं काम करू शकतो. तेजस्विनी गप्प होऊन जाते. ती तिथून निघून जाते. कान्हा तेजस्विनीशी बोलायला पटकन धावत जातो. तर इथे सखी विचार करत असते. तेजस्विनी आता जे काही बोलली ते तिला आठवत असतं. तेजस्विनीचा विचार करून सखीला पॅनिक अटॅक येतो. तिला श्वास घ्यायला त्रास होतो. सगळे चाळकरी तिच्याकडे धावत येतात आणि तिला काय झालं ते बघतात. तिला पाणी वगैरे देतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की एक मुलगी सखीशी चाळीमध्ये बोलत असते. ती सखीला म्हणते, सखी, मगाशी तुझी आई मारत होती तेव्हा कानामध्ये पडला आणि तो म्हणाला की आता सखी माझी बायको आहे. पण मला एक कळत नाहीये, हा कान्हा आहे तरी कोण? याआधी तर तो कधी या चाळीमध्ये दिसलाच नव्हता आम्हाला. ती मुलगी कान्हाबद्दल काय काय माहिती नाही तिला. कान्हा कधीपासून आलाय हे सगळं सखीला सांगते. सखी कान्हाला म्हणते, कान्हा, लग्नाआधी मला तुझ्या आईबाबांना भेटायचं आहे. कान्हा टेन्शनमध्ये येतो. आता आईबाबांना कसं भेटवायचं या विचारात असतो. सखी म्हणते, काय झाले? कुठे असतात तुझे आईबाबा? तू का विषय टाळतोयस? कान्हा, मी तुला सांगितलंय ना, तुझ्या आईबाबांना मला भेटायचं आहे. तर रात्री सखी घरी येते. तेजस्विनी म्हणते, परशुराम, उद्याच्या उद्या आपण सखीचा साखरपुडा करतोय आणि लगेच लग्न लावून टाकायचे. तेजस्विनी सखीला म्हणते, खूप हौस आहे ना तुला चाळीमध्ये बसायची आणि राहायची. तिकडे जाऊन फटाका फोडायची हौस आहे ना, म्हणून तुझ्यासाठी हा फटाका फोडलाय. हॅप्पी दिवाळी.